आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आषाढी वारीला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आळंदी ते पंढरपूर असा असणारा हा पायी प्रवास मजल दर मजल करीत, कुठल्याही पावसाची चिंता मनामध्ये नाही, कुठल्याही उन्हाची चिंता मनामध्ये नाही, आणि कोणतंही वातावरण असू द्या सगळ्या वातावरणाशी जुळून मिळून मिसळून यारे यारे लहान थोड या उक्तीप्रमाणे सगळे वारकरी मंडळी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करत असतात. आणि जो पायी प्रवास असतो त्या पायी प्रवासालाच पंढरपूरचा आषाढी वारीचा पालखी सोहळा म्हणतात. हजारो दिंड्या, हजारो पालख्या, हजारो लोक, लाखो संख्या वारकरी संप्रदायातली सगळे अनुयायी त्या ठिकाणी पायी प्रवास करत विठुरायाच्या दर्शनाची आस मनामध्ये घेऊन त्या ठिकाणी प्रवास करत असतात. मंडळी, आषाढी वारी हे वारकरी संप्रदायाचं खऱ्या अर्थाने वैभव आहे. जसा शेतकरी पावसाची वाट बघतो त्याचप्रमाणे वारकरी आषाढी वारीची वाट बघत असतात. मंडळी, यावर्षी आषाढी वारीचा सोहळा जवळपास 1 महिन्यावरच येऊन ठेपलेला आहे. तो कधी आहे, कशा पद्धतीने संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पार पडणार आहे, प्रस्थान कधी आहे, देवशयनी आषाढी एकादशी कधी आहे, या सगळ्या गोष्टीचं कुतूहल वारकरी संप्रदायाला लागलेलं आहे. आणि वारकरी संप्रदायातला प्रत्येक भाविक, वारकरी संप्रदाय ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे, ती सगळी लोक वारकरी संप्रदायातल्या आषाढी वारीची वाट बघत आहेत. मंडळी, तुम्ही जर वारकरी असाल किंवा वारकरी संप्रदाय तुमची श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं संपूर्ण वेळापत्रक आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान कधी आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या पालखी सोहळ्याचं वैभव नेमकं कशा पद्धतीने असणार आहे, कुठे मुक्काम असणार आहे, कुठे रिंगण असणार आहे, आणि सगळी माहिती आषाढी वारीची मी देणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून आपण आषाढी वारीचं वेळापत्रक सादर करावं आम्हाला अशी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं संपूर्ण वेळापत्रक दाखवणार आहे. आणि कशा पद्धतीने संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा निघणार आहे, प्रस्थान कशा पद्धतीने होणार आहे, ही सगळी माहिती मी सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणारे वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं अधिकृत प्रस्थान दिनांक 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. आणि हे प्रस्थान आळंदीतून होणार असल्यामुळे आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा पहिला मुक्काम असणार आहे. जवळपास 33 दिवसाचा हा पायी प्रवास दिनांक 24 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. मंडळी, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा अत्यंत मानाचा आणि सन्मानाचा आहे. खरं पाहायला गेलं तर या पालखी सोहळ्याचं प्रस्थान 8 तारखेला होणार आहे आणि हे दुपारी 3 वाजता होईल. तर मंडळी, 8 जुलैला आळंदी येथून प्रस्थान होईल आणि पहिला मुक्काम संत ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदीतच राहील. त्यानंतर दिनांक 9 जुलै व 10 जुलै या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम पुण्यातील भवानी पेठ पालखी विठोबा मंदिर या ठिकाणी होईल. त्यानंतरचा मुक्काम मंडळी 11 व 12 जुलै या दरम्यान सासवडला संत ज्ञानेश्वर महाराजांचा 2 दिवस मुक्काम असणार आहे. म्हणजे यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्काम पुण्यामध्ये फक्त 1च दिवस असणार आहे. दिनांक 13 जुलै या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जेजुरीमध्ये मुक्कामी असणार आहे. त्यानंतर दिनांक 14 तारखेला वाले या गावामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामाला असणार आहे. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिनांक 15 जुलै या दिवशी लोणंदला होणार आहे. आणि या दरम्यान निरेचं स्नान, नीरा नदीच्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचं पादुका स्नान सुद्धा होणार आहे. मंडळी, 16 जुलै तरडगाव या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा असणार आहे. त्या दरम्यान चांदोबाचा निब येथे पहिलं उभं रिंगण होईल. आणि रिंगण झाल्यानंतर दिनांक 17 जुलै या दिवशी फलटण येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्काम असणार आहे. मंडळी, दिनांक 18 जुलै या दरम्यान बरड या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्काम असणार आहे. दिनांक 19 जुलै नातेपुते या ठिकाणी मुक्काम असेल.
दिनांक 20 जुलै माळशिरस या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्काम असणार आहे. त्या दरम्यान पुरंदरवडे येथे पहिले गोल रिंगण होईल. त्यानंतर 21 जुलै या ठिकाणी वेळापूरला संत ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्काम होईल. त्या अगोदर खुडूस फाटा येथे दुसरं गोल रिंगण होणार आहे. दिनांक 22 जुलै भंडीशेगाव येथे त्या ठिकाणी मुक्काम असेल. त्या दरम्यान ठाकूरबुवाच्या समाधीजवळ तिसरं गोल रिंगण होणार आहे आणि सोपान काकांची आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची बंधू भेट या ठिकाणी होईल. त्यानंतर 23 जुलै या दिवशी वाखरी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्काम असणार. वाखरी दरम्यान उभं रिंगण आणि गोल रिंगण या ठिकाणी पार पडणार आहे. आणि दिनांक 24 जुलै पंढरपूरला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आगमन होणार आहे. आणि त्यानंतर इसबावी येथे उभं रिंगण होईल. हा सगळा प्रवास संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आहे. 24 जुलैला संत ज्ञानेश्वर महाराजांचा पंढरपूरमध्ये प्रवेश होईल. आणि त्यानंतर एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि काला वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आणि काला झाला की संत ज्ञानेश्वर महाराज पुन्हा आळंदीकडे प्रस्थान करतील. अशा पद्धतीने असणारा प्रवास वारकरी संप्रदायाच्या सर्व वारकऱ्यांनी याची नोंद घ्यावी. आणि काही कमी जास्त असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. रामकृष्ण हरी.